लग्नाळू शब्द ऐकला की आपल्याला डोळ्यासमोर उभे राहतात उपवर म्हणजेच लग्नासाठी तयार असलेले तरुण तरुणी. या लग्नाळू मुलांचे पालक त्यांच्यासाठी योग्य स्थळ मिळावे यासाठी खूप प्रयत्न करतात. ही मुले सुद्धा स्वतःचा जोडीदार निवडण्यासाठी उत्सुक असतात. मात्र या काळात मुलांच्या बाबतीत अनेक समस्या उद्भवतात. अपेक्षांचं ओझं वाढतं. त्या समस्या आणि अपेक्षांबाबत आपण जाणणार आहोत आजच्या विषय काय या कार्यक्रमातून. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज अनकटचा कार्यक्रम विषय काय. भारतात हिंदू धर्मात विवाह हा धार्मिक संस्कार मानला जातो. अनेक शतकांपासून असं मानलं जातं की मनुष्य हा एकटा राहू शकत नाही, त्याला आयुष्य जगण्यासाठी दुसऱ्या साथीदाराची गरज ही असतेच. त्यामुळे पूर्वीच्या काळी तर अगदी लहान वयामध्येच लग्न म्हणजेच बालविवाह केले जायचे. पण आज काळ बदललाय. अपेक्षा आणि इतर कारणांमुळे मुला मुलींचे लग्न न होण्याचे प्रमाण वाढले. मुलगी आणि तिच्या पालकांकडून मुलाचे घर, नोकरी, व्यवसाय सोबतच त्याच्या कुटुंबातील सदस्य, खाण्यापिण्याची सवयी आणि इतर गोष्टी विचारात घेतल्या जातात. विशेषतः ग्रामीण भागात आता शेतकरी कुटुंबात मुलगी द्यायचं टाळलं जाते. मुलाला शेती असली तरी सध्याचं नैसर्गिक चक्र बघता शेतीवर भरोसा ठेवला जात नाहीये. शिवाय ग्रामीण भागात राहायला मुली सुद्धा अनुत्सुक असतात. त्यांना शहरात राहायचं असतं. त्यामुळे ग्रामीण भागात मुलांची आणि त्यांच्या पालकांची मनस्थिती याबाबत दयनीय असल्याचं पाहायला मिळतं. मुलांच्या बाबतीतही अपेक्षांचा काहीच असाच प्रकार आहे. मुलांना मुलगी सुंदर, शिकलेली हवी असते. पालकांना आता पूर्वीसारखं हुंड्याची बाब महत्वाची नसली तरी त्यांच्या इतर अपेक्षा जास्त असतात. मुलींनी वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा, नोकरी करत असली तरी घरची सगळी कामे करून आपली जबाबदारी पार पाडावी असं सासरच्यांना वाटतं. दुसरीकडे प्रेमात पडलेली मुलं मुली त्यांच्या प्रेमाचा एंड हा लग्नात होण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यांचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत. लग्नाआधीच छान वाटणारं रिलेशन लग्नानंतर टिकेल का, हा प्रश्न प्रेमी जोडप्यांना सातत्याने सतावत असतो. कारण प्रेमातील रिलेशनशिप मध्ये लग्नाआधीच ते मनाने, शरीराने पती पत्नी सारखं वागत असतात. शिवाय त्याचे कुटुंबीय त्यात सामील नसल्यामुळे त्यांचे नातेसंबंध एका लिमिट मध्ये पुढे जात नाही असं चित्र आहे. लग्नासाठी सगळ्यांनाच चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी हवी आहे. मात्र चांगला किंवा चांगली या शब्दाची त्यांना उकलच होत नाही. चांगलं म्हणजे तरी नक्की कसं? चांगली नोकरी पाहिजे, चांगलं शिक्षण पाहिजे, चांगले घर पाहिजे का चांगली गाडी पाहिजे? हा चांगला स्वभाव, चांगली वागणूक महत्वाची वाटते. बहुतांश मुलांना आणि त्यांच्या पालकांना नेमकं समजत नाही की चांगलं म्हणजे तरी नक्की काय असतं. यात होतंय काय की मुलींना हवा तसा मुलगा मिळत नाहीये, मुलांना हवी तशी मुलगी मिळत नाहीये. मग येथे नक्की चुकतंय तरी कोणाचं? या सगळ्या गोष्टीवरून असा निष्कर्ष निघतो की एकमेकांशिवाय असलेल्या अपेक्षा कमी करून स्वभाव, प्रेम आणि जबाबदारी घेण्याची क्षमता विचारात घेतली तर लग्न जुळण्यास मदत होईल. तर आजचा विषय इतकाच. भेटू पुढील भागात एका नवीन विषयासह. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.